मित्रांनो, महाराष्ट्रातील एक असं मंदिर ज्याला खालपासून वरपर्यंत नाही तर वरपासून खालपर्यंत डोंगर कापून बनवलं आहे, तेही कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता. एलोरा केव्हजना युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. संभाजीनगर पासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर एकूण 34 लेण्या तुम्हाला पाहायला मिळतील, ज्या 6व्या ते 7व्या शतकादरम्यान खोदल्या गेल्या. याची खास गोष्ट म्हणजे ही की यामध्ये लेण्या हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित आहेत, ज्यामुळे येथे धार्मिक आणि सांस्कृतिक समन्वय दिसून येतो. या लेण्यांची कलाकृती पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की या सर्व कलाकृती एका डोंगराला कापून बनवण्यात आला आहे. हे मंदिर 8व्या शतकात राजपूत राजवंशाने बनवलं असावं असं मानलं जातं. त्याचबरोबर हे मंदिर खडक कापून बनवलेलं जगातील सर्वात मोठं एकखांबी मंदिर आहे. कैलास मंदिर म्हणून ओळखले जाणारे मंदिर भगवान शिवला समर्पित आहे. या मंदिराच्या एका बाजूला रामायण आणि दुसऱ्या बाजूला महाभारताचे प्रसंग कोरलेले आहेत. इतक्या प्राचीन काळात इतकं अचूक आर्किटेक्ट कसं काय केलं असावं हा प्रश्न आजही आपल्या समोर उभा राहतो. तुम्ही कधी या मंदिराला भेट दिले का? कॉमेंट करून सांगायला विसरू नका.